राज, पाहिलीस का शॉपिंग? नाही रे, मला फारसा इंटरेस्ट नाही आहे. असं का बोलतोयस राज? म्हणजे तुझ्या साखरपुड्याची शॉपिंग आहे आणि तूच म्हणतोयस इंटरेस्ट नाहीये. राज, तूच म्हणालास ना तुला वैदेशी लग्न करायचंय. मग आता तूच म्हणतोयस तुला इंटरेस्ट नाही. तुला नाही काय. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीशी लग्न नाही झालं तर काय होतं ते. तुझं तिच्याशीच लग्न झालंय जिच्यावर तुझं प्रेम होतं. पण असं होऊ नये काही फायदा होतोच असं नाहीये ना. लग्नानंतर माणसं बदलतात राज. परिस्थिती माणसाला बदलायला भाग पाडते. मग माणसाची इच्छा असो किंवा नसो. जेव्हा परिस्थिती आपल्या फेवरमध्ये नसते ना तेव्हा घाई न करता आपल्याला साजेशी अशी परिस्थिती येण्याची वाट पाहावी लागते राज. आणि मला वाटतंय की तूही तेच करायला हवं होतंस. राज, तू खूप घाई केलीस. तू जरा वाट बघायला हवी होतीस. तू घाईघाईत लग्नासाठी होकार पण दिलास आणि आता तर काय, तू अंगठीही घेतलीयस. उद्या तू ती अंगठी वैदेहीला घालून मोकळाही होशील. राज, नंतर तू हे उचललेलं पाऊल तुला कधीच मागे नाही घेता येणार. ही सांगतेय तू अजून बदलली नाहीयेस म्हणून. आम्हाला बदलायला सांगते. आम्हाला ही स्वतः बदलली आहे का? नाही नाही, हिने कधीतरी बदलून आपल्या आदित्यचे मान अधिकार मिळवून दिलेत त्याला. ही कसली बदलायच्या गोष्टी सांगतेय? शांत हो, शांत हो. हे बघ, आपल्याला बदलायची गरज नाही. आता तिलाच बदलावं लागणार आहे, तेही आपल्यासाठी. कधीतरी तिलाच आपल्या पायावर पडून म्हणावं लागणार, माझा माहेरचा चहा मला परत द्या. माझा माहेरचा चहा मला परत द्या. ही काय बोलायची पद्धत झाली तुझी? हा, किती वेळा सांगितलं समजावून तरी तुझं सुधारायचं नाव नाही. 1000 वेळा सांगितलं असं टोचून बोलत जाऊ नको, तरी तुझं आपलं तेच. आकांक्षा, मला तुझं हे पटलेलं नाहीये अजिबात.
वहिनी तुम्ही वहिनी मला लक्षात आलं की चुकीचं बोलले. सॉरी हा वहिनी. हे तुझं तर नेहमीच झालंय आकांक्षा. काही विचार न करता काहीतरी बोलायचं आणि नंतर सॉरी म्हणायचं. अशाने होतं का? नाही नाही, माझ्या लक्षात आलंय. मी यापुढे असं नाही बोलणार वहिनी, खरंच. यापुढे तू बोलणारच नाहीयेस काय? मला तुला अजून काही सांगायचं होतं म्हणून मी इथे आले. काय? हे बघ आकांक्षा, राजच्या लग्नाच्या निमित्ताने, तयारीच्या निमित्ताने, काही फंक्शन्सच्या निमित्ताने कावेरीचं आपल्या घरात येणं जाणं होणार. कावेरी दुखावली जाईल किंवा तिचा अपमान होईल असा एकही शब्द तू बोलायचा नाहीयेस. मला अजिबात चालणार नाही ते. सुदर्शन जरा समजावे ना. हो हो. पण वहिनी आता म्हणजे कावेरीचं काय आहे? ती कुठे होणार आहे आपल्या घरची सून? आकांक्षा, कावेरी माझ्यासाठी महत्वाची. कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेल. कावेरीचा अपमान झालेला मी अजिबात सहन करणार नाही. आणि तसं जर झालं ना आकांक्षा, तर माझ्यासारखी वाईट मीच असेल, लक्षात ठेव. कावेरी, घेतलंय ना ग सगळं सामान? झाली ना सगळी तयारी? हो. बघताय काय? झाली आहे ना सगळी तयारी करून? कावेरी अंगठी घेतली आणि त्या आहेराच्या साड्या. नाही, तू सगळं परत एकदा चेक करा. तिथे गेल्यावर असं नको व्हायला की हे राहिलं आणि ते राहिलं. अगं इम्प्रेशन डाऊन होईल आपलं. वैदे मी सगळं घेतलंय. आणि मी काय म्हणते, आपण जरा वेळेत पोचायला हवं, कारण रत्नमाला मॅडम वेळेच्या खूप पक्क्या आहेत. अगं शांत हो, शांत हो. अगं तुझा साखरपुडा आहे आणि तू जर अशी पॅनिक झाली तर कसं होणार? कावेरी, तू समजाव ना ग हिला. वैदेही नको पॅनिक हो. अगं पॅनिक होऊ नको तर काय करू? आयुष्यात पहिल्यांदा एंगेजमेंट करते मी. हो का? आमचं 4 एंगेजमेंट नंतर लग्न झालं. आई प्लीज ग. अगं वैदेही, दुसऱ्यांचे एवढे इव्हेंट्स प्लॅन करतेस, दुसऱ्यांची लग्न लावतेस आणि स्वतःच्या साखरपुड्याला एवढी काय पॅनिक होतीयस? आई, दुसऱ्यांची लग्न लावणं ही वेगळी गोष्ट आहे. आपलं लग्न असतं. ही माझ्यासाठी ड्रीम मुवमेंट आहे. मी कितीतरी दिवस या क्षणाची वाट बघितली आहे. स्वप्न बघितलंय की असा मोठा इव्हेंट असेल आणि राज माझ्या हातात अंगठी घाल.
आय लव्ह यू काकू. आय लव्ह यू. तुमचं जरी माझ्यावर प्रेम असलं तरी माझं नाहीये. कधी वाटलं नव्हतं काकू, तुम्ही निवडलेली ही अंगठी दुसऱ्या कुणाला तरी घालावी लागेल. तू जरा वाट बघायला हवी होतीस. तू घाईघाईत लग्नासाठी होकार पण दिला. राज, छान तयार झालास. बघ किती छान दिसतोस राज. आजवर माझ्या मनाने जगलो, पण आज पहिल्यांदा दुसऱ्या कुणाचं तरी मन राखायला म्हणून जगतोय. खूप अवघड असत दुसऱ्याच्या मनाप्रमाणे जगणं, दुसऱ्या कुणाचं तरी मन राखणं, दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे डिसिजन घेऊन ते अंमलात आणणं. इतके वर्ष कसं केलंस तू हे सगळं? तू म्हणायचीस ते खरं होतं. कोणाचं तरी मन जगणं, कोणाच्या तरी मनाप्रमाणे जगणं अवघड असतं. खूप अवघड असतं. I'm ready. झाली ना सगळी तयारी? हो हो बाबा, सगळी तयारी झाली. ठेवा. बरं आई, ही वैदेहीच्या आईला द्यायची साडी आहे बरं. आणि हा शर्ट पीस आहे जो की वैदेहीच्या बाबांना द्यायचा. प्लीज लक्षात ठेवा. हो, माझं सगळं लक्षात राहील. हा. ही अंगठी. अरे होय, हे विसरलेच मी. वाव, हा या अंगठीची डिझाईन तर बघा किती छान आहे. हे बघा. बघू. अगं बाई, हो ग, खरंच किती मस्त डिझाईन आहे नाही? वाव, मला तर खूप आवडली आहे. नाही नाही, खरंच खूप छान आहे. पण वाटलं नव्हतं नाही की रातचा साखरपुडा असं घरच्या घरी होईल म्हणून. काय रे राज, किती ती घाई? थोडा वेळ घेतला असतास अजून. नाही, वैदेही काही कुठे पळून जाणार नव्हती. नाही काय ना, मी मुद्दाम एंगेजमेंट घरी करण्याचं डिसिजन घेतलं. आईला मागे खंडणीचे फोन येऊन गेले, तिच्यावर हल्ला सुद्धा झाला होता. सो बाहेर कुठेही मोठा कार्यक्रम करणं जीवावर बेतू शकतं म्हणून. खरंय खरंय, अगदी बरोबर आहे तुमचं राजवर्धन. आमच्या डोक्यातच नाही आली ही गोष्ट, नाही काय? हो ना.
आम्हाला वाटलं की तुम्हाला वैदेहीशी लग्न करण्यात काही इंटरेस्टच नाहीये, काही उत्साहच नाहीये, म्हणून तुम्ही हा सोहळा छोटेखानी करताय की काय? वहिनी वहिनी हे बघा, काही काळजी करू नका, सगळी तयारी झाली हो की नाही हो? हो हो झाली. आता ना फक्त वैदेही आणि तिच्या घरचे आले ना की आपण मग कार्यक्रमाला सुरुवात करूया काय? हो. अरे हे काय आलेच. चहा हो पाण्याचं हो मी बघते. चल 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 लवकर किचन मध्ये चल. नमस्कार. अरे, नमस्कार या, या. नमस्कार नमस्कार. घर खूप छान सजवलं हा तुम्ही. धन्यवाद Thank you. धन्यवाद. कशी आहेस वैदेही? या ना, या. तुमचीच वाट पाहत होतो. या या, या. या. बस बस. नमस्कार. या. ये बस बस बस. ये. घ्या ना, चहा घ्या. अहो आपला माहेरचा चहा आहे, घ्या. घे गं. अगं घे. झालीये सगळी तयारी. वैदेही काय गं? काय झालं? तू अशी नर्वस काय आहेस? अशी नर्वस काय आहेस तू? काय झालं? काही नाही हो, आजच्या या कार्यक्रमाचं टेन्शन घेतलंय तिने. घरून निघालो ना तेव्हा इतकी घाई करत होती, चला चला म्हणून, आणि आता इथे आलोय तर एकदम शांत बसलीये. मी समजू शकते, होऊ शकतं असं, पण वैदेही तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या मनाप्रमाणे होतंय ना सगळं, हो की नाही? मग कशाला टेन्शन घ्यायचं? हो ना, त्यात काय नर्वस व्हायचं? आमचा राज बघ कसा आनंदात आहे. हो की नाही रे राज? बरं चला ना, आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलोय त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आता.